नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये आपसी वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली असून या हल्ल्यात 2 तरुण गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर मयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत। माहितीनुसार फिर्यादी आपल्या मित्रांसह वादाची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी गेला असता आरोपींनी गैरसमज करून त्याच्यावर चाकू, लाकडी, दांडके आणि कुऱ्हाडीने हल्ला केला। या घटनेत कशिश रहांगडाले सह 2 जखमी झाले असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे। नागपूर शहरात वाढत्या पाणी टंचाईच्या समस्येवरून काँग्रेसने आज महानगरपालिकेवर जोरदार आंदोलन केले। शहरातील अनेक भागांमध्ये नियमित पाणी पुरवठा न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे। यापूर्वी काँग्रेसने महापौर आणि आयुक्तांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती, मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला। या आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते, तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महानगरपालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। 18 मे 2026 रोजी पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील भीमचौक परिसरात मुथूट फायनान्स कंपनी समोर रात्री सुमारे 9:30 वाजता भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ता ईशान ठाकूर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला होता। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते, तर जखमी ईशान ठाकूर यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने जवळील समर्पण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते। या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अद्याप हल्लेखोरांचा कोणताही सुगावा लागलेला नाही। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहर अध्यक्ष सचिन करारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर महामंत्री रितेश मनोज कुमार पांडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांना निवेदन सादर करून आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यातील पुरूर पोलीस ठाण्याने वाहन तपासणी दरम्यान मोठी कारवाई करत एका पांढऱ्या क्रेटा कारमधून 65 लाख रुपये रोख रक्कम जप्त करून कारसह ती ताब्यात घेतली आहे। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की काँकेरच्या दिशेने पुरूरकडे येणाऱ्या कारमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम नेली जात आहे। त्यानंतर NS-30 मार्गावरील मरकाटोला घाट परिसरात MCP लावून वाहन थांबवण्यात आले। तपासणी दरम्यान कारमधील दोघांची ओळख अमित जैन आणि लत्सू ठाकूर अशी पटली, मात्र त्यांनी रोख रकमेबाबत कोणतेही वैध कागदपत्र सादर करू शकले नाहीत। प्राथमिक तपासात हा प्रकार कर चुकवेगिरी आणि बेकायदेशीर रोख वाहतुकीशी संबंधित असल्याचे समोर आले असून पोलिसांनी रक्कम आणि वाहन जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।